नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 14 जानेवारी दुपारची बघू शकता 2:26 झाले आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त सेलिंग प्रेशर आजसुद्धा पाहायला मिळालं. आपण सकाळच्या ऑप्शन चेन डाटा ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की परफेक्टली आपल्याला 25,800 हा एक रेजिस्टन्स लेवल आपला या ठिकाणी राहणार आहे. कुठला की आपण या ठिकाणी बघितलं होतं. एक मिनिट तुम्हाला दाखवते. या 25,800 ही लेवल आपल्यासाठी चांगली आज सेलिंग झोन राहणार होती. आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं की या लेवलपासून आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल आणि परफेक्टली बघू शकता मार्केटने या लेवलपर्यंत थोडंसं कॉन्सोलिडेट कर या लेवलपर्यंत गेलं. पुन्हा या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन बघू शकता शार्पली आपल्या कुठल्या लेवलपर्यंत आलेलं आहे 25,600च्या. हे सर्व ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच आपल्याला या ठिकाणी होताना आजच्या दिवसाला दिसून आलेलं आहे. हे सर्व काही ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच सध्याची कंडिशनमध्ये जे काही झालेलं आहे सेलिंग हे फक्त आणि फक्त ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आला. आता थोडंसं ऑप्शन चेनचा डाटा बघूया कशा प्रकारे चेंजेस झाले आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेन. तर ही आहे आपली निफ्टीची ऑप्शन चेन. या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता सध्या करंट मार्केट प्राईस किती चालू आहे आपली 25,630च्या जवळपास सध्या आपल्याला निफ्टीची करंट मार्केट प्राईस दिसून येत आहे. आता आपण या आलेला या 25,800 पासून मार्केटमध्ये कुठून आलेला आपण 25,800 पासून डाऊन साईडला आलेला आहे. तर या लेवलवर बघू शकता किती आहे डाटा 1,23,00,000चा आहे आणि 66 लाखाचा नवीन ओपनंट्स या ठिकाणी ॲड झाले ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन या ठिकाणी तयार केल्या. असा डाटा आजचा किती झालेला आहे 1,23,00,000 आणि 66 लाखाचा आजचा नवीन ओपनंट्स ॲड आहे. त्यानंतर 25,700 या 25,700च्या स्ट्राईक प्राईसवर बघू शकता किती आहे डाटा 1,02,00,000चा आहे. त्यामध्ये 69 लाखाचा ॲड झालेला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारची कॉल रायटिंग झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली होती सकाळी की मार्केट या 25,700 पासून कंटिन्यूस होल्ड करण्याचा प्रयत्न करत होता आणि जो 25,700 वर जो काही डाटा या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार झालेला होता या ठिकाणचा 1 करोड 1.25 करोडच्या जवळपास या ठिकाणी डाटा तयार झाला होता टोटल. तर यांनी काय केलं की मार्केटमध्ये थोडीशी तेजी झाल्याच्या नंतर या लेवलवर गेल्याच्या नंतर यांनी याची प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. तर या ठिकाणी कुठल्या डाटाचा पोझिशनचं प्रॉफिट बुकिंग झालं 25,600 आणि 25,700 या दोन्हीही स्ट्राईक प्राईजवर जो काही 1 करोडच्या जवळपास जो काही डाटा तयार झालेला होता या दोन्हीही स्ट्राईक प्राईजवरचा डाटा या ठिकाणी गेल्याच्या नंतर हा कमी झालेला लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता OI चेनच्या कॉलममध्ये आपल्याला भरपूर कमी प्रमाणात पोझिशन या ठिकाणी दिसून येते. कारण काय मार्केटमध्ये तेजी थोडीशी करण्याचा प्रयत्न केला परंतु 25,800च्या वरती मार्केट सस्टेन होत नव्हतं हे त्यांना त्या ठिकाणी दिसून आलं. म्हणून त्यांनी काय केलं की मार्केट जसंही 25,800च्या जवळपास केलं त्यांनी इथं या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली, आपल्या पोझिशन एक्झिट करायला सुरुवात केली. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला परफेक्टली या 25,800च्या लेवलपासून तर 25,600पर्यंत आज तुम्हाला टार्गेट पाहायला मिळालं. आणि हे सर्व मार्केटमधलं मोमेंटम येण्याच्या अगोदर आपण सकाळी ऑप्शन चेन डाटाचा ॲनालिसिस केला होता. तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तो एक वेळा तुम्ही अवश्य बघा. परफेक्टली बघू शकता 25,800 पासून तर 25,600पर्यंत आज आपलं परफेक्टली टार्गेट या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे. आता बघू शकता आणखी आता चार्टवर तुम्हाला दाखवतो थोडंसं या बंदर वेदर ऑप्शन चेनचा डाटा हे बघू शकता चार्टवर परफेक्टली. ही सकाळची ओपनिंग आहे कॅन्डलची. ही सकाळची ओपनिंग आहे. मार्केटमध्ये थोडीशी रिकवर देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणपासून मार्केटमध्ये हे व्हायला पाहिजे पुन्हा या ठिकाणपासून पुन्हा रिकवर दिलं थोडंसं या लेवलपर्यंत गेलं. हा रेजिस्टन्स घेतला 25,800चा परफेक्टली आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार आणि या लेवलपासूनच तुम्हाला डाऊन साईडला मोमेंटम येताना दिसून आलेला आहे आणि फायनल आता 25,600ला तो सध्या होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या ठिकाणी टाईमसुद्धा किती झालेले आहेत आणखी सुद्धा आपल्याला 1 घंटा टाईम आहे बाकी मार्केटला. आता ही जर लेवल तुटली तर आणखी 500पर्यंत आपल्याला 100 पॉईंटची डाऊन साईडला रिस्क आणखी जागा खाली राहील अशी या ठिकाणी सध्याची कंडिशन दिसून येत आहे. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं परफेक्टली या ठिकाणी पॅटर्न तयार झालेले आहेत. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघा परफेक्टली शॉर्ट सेलच्या कॅन्डल्स या ठिकाणी शूटिंग स्टार सेलिंगच्या कॅन्डल्स या ठिकाणी तयार झालेले होते. यामुळे आजचं मोमेंटम आपल्याला परफेक्टली पाहायला मिळालं. तर हे अशा प्रकारचं मोमेंटम मित्रांनो दरवेळेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग जर तुम्ही ट्रेड जर कराल तर जो कॉन्फिडन्स पाहिजे मार्केटमध्ये की तेजी होणार की मंदी होणार हे तुम्हाला परफेक्टली ऑप्शन चेन डाटाच्यानुसार येणारच. हे अशा प्रकारचं आज आपल्याला मोमेंटम दिसून आलं. आणि गेल्या 28 तारखेपासून 28 डिसेंबरपासून मार्केटमध्ये जी काही रॅली आली तेजीची त्यानंतर जे काही करेक्शन आलं जे काही प्रॉफिट बुकिंग झाली हे सर्व आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं. आणि कालच्या दिवसातसुद्धा जी काही रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली होती परवाच्या दिवसामध्ये सोमवारला तर ते सुद्धा आपण परफेक्टली कॅप्चर केलेली आहेच. कारण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग तशीच आपल्याला अपेक्षा मार्केटकडून 100% आहे म्हणजे आहेच. आणि तशा प्रकारचं मोमेंटम मार्केट देणार म्हणजे देणारच. तर बघूया आता पुढील हप्त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे टार्गेट आणखी पुन्हा पाहायला मिळते.
कारण हा जो आहे हा सेलिंग प्रेशर कंटिन्यू मार्केटवर सेलिंगचा दबाव या ठिकाणी कंटिन्यू आहे, त्यामुळे मार्केट अपसाईड जाण्यापासून खूप थोडंसं क्रिटिकल लेवल सध्या मार्केटसाठी आहे. आणि 2024 आणि 2025च्या डाटानुसार सुद्धा आपण बघितलं आहे की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये नवीन लाईफ टाईम व्हायला लागले तेव्हा अशा प्रकारचं मार्केटमध्ये करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे ही सेलिंग येणं थोडंसं कारण यावेळेस जरी वेगळं असेल, परंतु मार्केटमध्ये अशा प्रकारचं करेक्शन येणारच होतं. तर मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि दररोज ट्रेडिंग करताना तुम्ही ऑप्शन चेनचा डाटा वापर करता का, आणि वापर करत असाल तर कशा पद्धतीने करता हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय श्रीराम.